दाखव सगळ्यांना। तर हे बघा, आता मी भाजी निवडायला बसले आणि स्वराचा 3 काढून झालाय। तर हे बघा, तिने 3 पण किती सुंदर असा काढलाय। तुम्हाला उलटा दिसतोय तो। तर खूप मस्त असं काढलाय तिने ती। बस मला पुसते पुस आणि तू चित्र काढत बस आता। हां, पाठीवर मी त्यावर भाजी निवडते काय। हां, घराचं काढून दाखव की, घराचं नाहीतर कशाचं तरी, नाहीतर भांडी कुंडी खेळत बसा। तर आता मी भाजी निवडून घेते पहिला। चला, कारण का डब्याला वगैरे भाज्या नसतात ना पटकन। तर माझी पहिली सवयच आहे झटपट निवडून ठेवायची। पण कसं आता बाजारला पण उशीर झाला त्यांना आणायला, तर त्यामुळे मला भाज्या पण निवडून ठेवायला आल्या नाहीत। तर चला म्हटलं आता एक भाजी निवडून घेते पहिला डब्यासाठी, म्हणजे उद्या मला झटपट अशी डब्यासाठी करायला कांदी। कारण का कसं पोराचा पण डब्बा, नवऱ्याचा पण डब्बा, आणि घरात काय आपल्याला चालतं पातळ भाज्या कालवणं चालतात, पण डब्याला ह्या सुक्याच भाज्या द्यायला लागतात ना, तर त्यामुळे करायला लागतं। तर मेथीची भाजी, हां मेथी अशी डब्याला जास्त करून मी सुक्या भाज्याच करते। आणि तर हे बघा, किती मस्त अशी हिरवीगार पानं निवडून घेतले। आणि त्यांची जी कोवळी देठं असतात ना, तर ती कोवळी देठं पण घ्यायची, म्हणजे भाजीला अजून टेस्ट येते आणि खाल्लेले पण चांगले असतात। आणि जी पिवळी पानं आहेत ना, ती सगळी काढून टाकायची, घ्यायची नाहीत, नाहीतर भाजी ना कडू होते। म्हणून जेवढी हिरवीगार भाजी ना तेवढी घ्यायची आणि कोवळी देठं घ्यायची। तर हे बघा, अशी भाजी निवडत ना, आता ही कोवळं देठ आहे ना तिथवर मी मोडून घेते। आणि आता हे बघा, इथे ना कोवळं नाही, त्यामुळे मी देठ असं देते टाकते। खाली टाकायचं? बर, तुझा अभ्यास झाला का? हां, तेवढाच काढला? वाव, घर काढलं, छान। दक्ष, तुला काय अभ्यास झालेला वाटत नाही बाबा, करायचा मूड नाही वाटतं। मी मॅडमला सांगणार आहे उद्या तसं, पण हा काही घरात अभ्यास करत नाही, काय नाही। आता मी 1-2 काढतो। माझं बाळाला लय अभ्यासाची आवड आहे ग। तुला लय आवड आहे ग अभ्यासाची? त्याला अजिबात आवड नाही ना? त्याला मार पाहिजे, मार। कसं काढायचं सोना? एक, वाव, असं काढायचं एक, छान, मस्त मस्त। हो, तर आता भाजी निवडत स्वरा बसले गप्पा मारत इथं। तर जरा टाइमपास पण होते माझा आणि आवडते पण। आणि भाजी हो बाळा, हो। मग जरा भाजी निवडून झाली का जरा कपडे वगैरे पण घडी करते, आणि परत असतंच की काम संध्याकाळचं। मग उद्याच्या डब्याची सोय करून ठेवते। उद्या मेथीची भाजी करणार आहे डब्याला। मेथीची भाजी? हो, तुला आवडते? हां, उद्या भात करता। भात करू? भात मग कोणाला? दक्षला? तू दक्षा म्हणते त्याला? हां, बघ, तू अभ्यास करत नाही म्हणून तुला दादा पण म्हणत नाही ती। आवर अभ्यास करायला गेलो लवकर, चल। पप्पांनी आपल्याला किती चालायला लावलं ना, सांगितलं नाही ना मी आणतो म्हणून त्याला? बघ की, आधी सांगितलं तुम्ही जाऊन आणा, आणि आपण रस्त्यातनं चालत गेल्यावर पप्पा त्याला गाडीवरनं आणलं ना। आपल्याला किती चालायला लावलं ना, पूर्ण दम भरला माझ्या स्वराला। तर काही जवळ आहे वे थोडं, किती लांब आहे? येतं लाडू तुला? पिवळी पानं नको घेऊ, पिवळी नाही घ्यायची, हिरवी घे ना। भाजी कडू होती बोला, परत तुलाच नाही आवडणार। कडू झाली का तुला नाही आवडणार।
आपण ह्याची काय करूया माहिती आहे का? सुक्की नको करायला, रस्सा भाजी करूया. रस्सा मेथीच्या भाजीचा रस्सा करूया का थोडासा? हां, रस्सा करायचा. आपली आजी कशी करते, मुंबईची आजी, रस्सा भाजी तशी करायची. मग छान लागते ना खायला? हां, काला करून खायला छान लागते ना? कशी करायची? होय, मी छोटी होती तेव्हा पिवळी भाजी पण चालत होती आजी मला. हो, तुझ्या आजी माझी कोण आहे ग? तुझ्या आजी माझी कोण आहे? तुझ्या आजी आहे ना, ती माझी कोण आहे? अगं तुझी आजी आहे की नाही मुंबईची, ती माझी कोण आहे? तुझी आजी आहे, मग माझी कोण आहे? मी काय म्हणते तिला? मम्मी बोलत्या. मग ती माझी मम्मी आहे म्हणून मम्मी बोलत्या. मग आजी आहे थोडी ना म्हणून मम्मी बोलत्या. माझी मम्मी आहे ना ती. कोण आहे? कोण आहे माझी? कोण आहे माझी? कोण आहे ती? तुझी मम्मी आणि तुझी आजी आहे ना. हां, आता कसं तुला कळतंय सगळं? हां, आणि माझा भाऊ आहे तो तुझा कोण आहे? माझा भाऊ आहे तो कोण आहे तुझा? मामा. अगो बाई, स्वराला सगळं कळतंय. आणि माझी बहीण आहे ती कोण आहे तुझी? माझी बहीण आहे ती कोण ग? माझी बहीण ग, चकुली. चकुली कोण आहे तुझी? मावशी. अगं बाई. आणि ती परी दीदीची मम्मी कोण आहे तुझी? परी दीदीची मम्मी माझी बहीण आहे ना, मोठी बहीण आहे. तर ती तुझी कोण आहे? परी दीदीची मम्मी तुझी कोण आहे? परी दीदीची मम्मी कोण आहे तुझी? काय माहिती? अगं ती माझी बहीण आहे. मग तुझी कोण आहे ती? हां, माझी बहीण आहे म्हटल्यावरती ती तुझी कोण आहे? हां, चकू मावशी कोण आहे? चकुली कोण आहे? हां, मग ती पण कोण आहे? परी दीदीची मम्मी पण कोण आहे तुझी? मावशी आहे बाळा, मोठी मावशी आहे. हां, येडी का खुळी? पिवळी पानं घेऊ नकोस त्यात, भाजी कडू होते. सगळी पिवळी पानं टाकलीस तू त्यात. पिवळी पानं घेऊ नको. तू राहू दे तर मी निवडते की मी. अगं मी निवडते सोना. जा तू तुझी भांडी कुंडी आज जा, अभ्यास कर, खेळत बस जा. हो, चिमणी कसं आपल्या इथं चिमणी कसं घरटं बांधायला गवत आणत्या तसं गवत आहे. हो, दिसलं का? आमच्या घरात तर रोज असे गवतं पडलेले असतात खिडकीत. नाही ना स्वरा? चिमणी रोज आपल्या घरी आणून गवतं टाकते ना. खिडकीवर जाते घरटं बांधायला आणि आम्ही खिडकी उघडली का तिचं घरटंच तुटून जातं, है ना? मग चिमणीला काही कळत नाही वय आपल्या खिडकीत घर बांधायला. तिला दुसरीकडे जागा नाही वय. किती गवत आहेत बघ. ही पण गवत आहे चिमणीचं. कोणतं घ्यायचं मम्मा? हिरवं हिरवं घेते. तुला येणार नाही मुला? हे घ्यायचं ना. हां, हिरवं हिरवं घे. हिरवंच आहे काय? हां, हिरवंच आहे. बरं, चला तर आता आम्ही भाजी निवडतो आणि तुम्हाला भाजी निवडून झाल्यानंतर. तर हे बघा, आता इथे माझं भाज्या निवडून झाल्या आणि ह्या पोराचा बघा माझ्या बाजूला असा येऊन बसला होता आणि आता बसता बसता झोपून अभ्यास चाललाय महाराजांचा. आणि त्या मॅडमचं काय चाललंय बघा. काय करता हो तुम्ही मॅडम? हां, गहू निवडायला लागलेत ना आमची मॅडम. निवडा गहू. छान, भाजीपाल्याचं गहू निवडा. झालं? हां, निवडा मग. कशाला ग आजीबाई? आजीबाई बघा कशा भाजी निवडलेली आहे ना, सगळं गोळा करायला लागली. का ग? का ग? का म्हणजे काय?
का म्हणजे काय काय माहिती. तर हे बघा स्वरा तिचं लॉलीपॉप दाखवते खायचं. खाऊन दाखव कसं सांग. कसं आहे छान आहे का. तिला तिचं लॉलीपॉप दाखवायचं होतं खायचं. आणि हे बघा इकडे चहा ठेवला आहे काळा चहा. दुधाचा गेलता पण दुधाचा संपला थोडंच दूध होतं तर. आणि हे बघा इथे जरा मिरच्या भाजते. तर कशासाठी तर मिरची भाजी करायचं आहे मला. आणि मिरची भाजीमध्ये जरासं मिरच्या भाजून घालते कारण का मग मिरच्या कच्च्या राहतात ना खाऊ वाटत नाही. तर जरा तव्यात भाजून घेते आणि मग पिठात बुडून तळणार आहे. तर तुम्हाला दाखवते केल्यानंतर भजी. हा दक्षचा न्यू ब्रश दुकानात गेल्यावर आणला आम्ही. चला तर हे बघा दक्ष स्वराला चहा करून दिला चहा चपाती खायला. आणि हे बघा इथे गरम गरम मिरची भजी काढते. खावीशी वाटायला लागले तर बाहेर पाऊस पडायला लागला आहे. तर हे बघा मस्त असं मिरच्या तोडून गरम गरम मिरची भजी काढते. तर लई सोडा टाकला नाही ना म्हणून जास्त फुगले नाही ते. तर या तुम्ही पण खायला आता मस्तपैकी गरम गरम चहा आणि मिरची भजी खाणार आहे आम्ही. चला तर मग आता बाय बाय. व्हिडिओ संपवतो इकडंच आता कारण परत आता काय जेवून झोपणारच आहोत. दक्षचा थोडा अभ्यास पण घ्यायचा आहे आता हातरुणात कारण का आता त्याने अभ्यास पण नाही केला ना त्याचा पूर्ण नाही झाला अर्धा राहिलेला. मग असं करत करत जरा पोरं खेळत होती ना त्यांचे पप्पा आलते मग आवरण्यातच वेळ गेला माझा. आणि आता मिरची भजी केले तर आता थोडंसं चहा भजी खाऊन परत जेवण झालं का जरा दक्षचा अभ्यास घेऊन झोपणारच आहे. तर मग व्हिडिओ संपवते आता इथे. चला तर मग बाय बाय. तर हे बघा किती मस्त असा टेस्टी भजी झाला आहे. तिकडे आहेत मिरच्या. हां तिकडे आहेत खूप टेस्टिंगला छान झाल्या का. तुम्ही पण करून बघा आणि खावा. चला.